श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्या आहे सर्व पित्री अमावस्या, या पितृ पंधरवाड्याचा शेवटचा दिवस। तर या दिवशी संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो, जी प्रदोष वेळ असते, ज्याला आपण दिवे लागणीची वेळ म्हणतो, या वेळेला आपल्याला आपल्या पित्रांना मार्ग दाखवण्यासाठी, त्यांच्या मार्गामध्ये देवलोकात जाताना प्रकाश दाखवण्यासाठी, त्यांना शांती मिळण्यासाठी आपल्याला दीपदान आपल्या पित्रांसाठी करायचं आहे। ते आपण कशा वेगवेगळ्या पद्धतीने किती कसं दीपदान करू शकतो, किती आपण मुखी दीपदान करू शकतो, कुठे करू शकतो, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। आणि हो, आपला सकाळचा एक व्हिडिओ आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो अवश्य बघा, तो अतिशय महत्त्वाचा आहे। आणि काहीच जर उपाय केले नाही ना त्यातील आणि यातील जर काही आपण या गोष्टी केल्या तर आपल्या पित्रांची कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होईल, पित्रांना सद्गती मिळेल, पितृदोषाचा त्रास असेल तर तो दूर होईल। तुम्हाला नारायण नागबळी करायला सांगितलं असेल तर ते तुम्हाला करणं शक्य नसेल, कारण कोणतंही असू द्या, आर्थिक असेल किंवा वेळ नसेल, काहीही, तर याच्यामुळे तो जो त्रास आहे होणारा पितृदोषाचा, तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल। तर बघा, अमावस्या तिथी आहे। सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे की आपली कणिक घ्यायची, गव्हाचं पीठ घ्यायचं, ते घट्ट मळायचं, त्याचे छोटे 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 गोळे करायचे आणि हे गोळे तुमच्या घराच्या आजूबाजूला तलाव असेल, नदी असेल, काहीही असेल, जिथे मासे आहेत त्या मास्यांना छोटे छोटे गोळे करून आपल्याला हे उद्या अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये माशांना खायला टाकायचे आहेत। त्यानंतरचं दुसरं अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे आपल्या घरातलं कुत्र सोडून, म्हणजे घरातल्या कुत्र्याला तर द्यायचंच आहे, ते आपण पाळलेलं आहे, कर्तव्य म्हणून काय म्हणून ते आपण रोजच करतो, पण जे रोडवरचे रस्त्यावरचे जे कुत्रे आहेत त्या कुत्र्याला आपल्याला एक पोळी उद्या खायला द्यायची आहे। यामुळे आपला केतू ग्रह सुद्धा शांत होतो, त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी सुद्धा कुत्र्याला, गाईला आणि कावळ्याला आपल्याला घास द्यायचा आहे। आवर्जून ही गोष्ट करायची आहे। 15 दिवसात केलं नसेल तर उद्याच्या दिवशी करा। कारण बघा, कावळा बरेच जण म्हणतात की तो येत नाही किंवा आमच्या इकडे कावळेच नाहीत, गाईला पण म्हणतात की गाय दिसतच नाही, कुठे जाऊ, तर कुत्रे तर रोडला दिसतात आपल्याला, त्यामुळे कुत्र्याला आपल्याला घास द्यायचा आहे, म्हणजे पोळी द्यायची आहे। आणि ती पण उष्टी वगैरे नाही। पोळ्या जेव्हा आपण बनवतो, तुम्ही स्वतः बनवत असाल किंवा घरात कोणी बनवत असेल तर सुरुवातीला म्हणजे पोळ्या करताना एक गाईची पोळी, एक कुत्र्याची पोळी, एक कावळ्यासाठी पोळी जेव्हा अशा बनवतो तर ती स्पेशल बनवून ती पोळी आपल्याला कुत्र्याला द्यायची आहे। आपण अगोदर जेवलं, परत त्याच टोपल्यातली पोळी घेतली, कुत्र्याला खाऊ घातली, असं करायचं नाहीये। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही या 15 दिवसांमध्ये तुमच्या पित्रांची तिथी तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्हाला आईवडील आहेत आणि तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या पित्रांची, म्हणजे जे आपले आजी आजोबा आहेत किंवा पणजोबा आहेत, यांचं श्राद्ध पितृ हे काही केलं नाही, ते मानत नाहीत। मला अशा कमेंट्स पण आल्या होत्या, तर आपले आईवडील करत नाहीत, मग आपण काय करायचं? तर हे जे 2 उपाय आहेत, सकाळी आलेला व्हिडिओ, हा व्हिडिओ, तर हे नक्कीच आपण या दिवशी करू शकतो। सगळे जे दोष आहेत ते कमी होऊ लागतील। त्यानंतर म्हणजे आपल्याला या दिवशी दान करायचं आहे। काही अगदी तुम्ही म्हणजे 11 रुपये, 21 रुपये पित्रांसाठी मंदिरामध्ये तुम्ही दानपेटीत दान करू शकता किंवा तुम्ही शिदा दान करू शकता। या अमावस्येच्या दिवशी हिरण्य दान आपण करू शकतो। हिरण्य दान जर आपण केलं तर संतान प्राप्ती होत नसेल किंवा जे मोठ्यातल्या मोठा जो दोष असतो, जे त्रास असतो की जे न संपणारे, आपल्याला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नाहीये, तर फक्त तुम्ही 3 अमावस्या हिरण्यदान करून बघा, तुम्हाला फरक जाणवू लागेल। हिरण्यदान कसं करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि हिरण्यदान करू शकता। त्याचबरोबर आपण शिदा एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गुरुजींना किंवा एखाद्या गरीबाला या दिवशी आपण दान करू शकतो। आणि तिथी वगैरे माहित नसेल, या 15 दिवसात काहीच केलं नसेल, तर या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपण त्या सर्व पित्रांसाठी, 3 पिढ्यांच्या पित्रांसाठी तर्पण विधी, श्राद्ध, पिंडदान या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो। जर आपल्याला या 15 दिवसात त्यांच्या तिथीला माहित असून सुद्धा जर काही करणं झालं नसेल तर त्यासाठी आता सर्वात महत्त्वाचं जे दीपदान करायचं आहे, सर्वात महत्त्वाचा एक दीपदान, बाकीचे तुम्हाला झाले नाही झाले काही हरकत नाही, पण हा जो एक दिवा आहे तो आपल्याला अवश्य लावायचा आहे। तो कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, तर आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे 4 मुखी। गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, हळद टाकायची नाही, ते घट्ट मळून घ्यायचं,
त्याला 4 मुख बनवायचे, म्हणजे जे आपण चोच म्हणतो ना दिव्याचं, हे ते 4 बनवायचे, 4 मुखी दिवा तयार करायचा. त्यामध्ये तुम्ही जे देवासाठी तेल वापरता ते तेल आपल्याला टाकायचं आहे आणि 4 वाती टाकायच्या आहेत. 2 वातींची 1 वात, 2 वातींची 1 वात, 2 वातींची 1 वात, 2 वातींची 1 वात. बरेच जण काय करतात की अशी 1 वात टाकतात, त्याच वातीला इकडून पण दिवा लावतात, इकडून पण दिवा लावतात. अशी 1 वात टाकतात, त्याच वातीला इकडून पण दिवा लावतात. हे चुकीचं आहे. 2 वातींची 1 वात, 2 वातींची 1 वात म्हणजे 2 4 6 8 वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत. 2 वातींची 1 वात करून 4 मुखी. आणि हा जो दिवा आहे, एक तुम्ही द्रोण घेऊ शकता, आपलं यूज अँड थ्रो द्रोण असतं ना, तो घेऊ शकता, किंवा तुम्ही एखादा पुठ्ठा घेऊ शकता वहीचा जाडसा. त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, अगदी म्हणजे थोडेसे चमचाभर असतील किंवा आपण असे चिमूटभर घेतले त्याच्यावर ठेवायचे आहेत. त्याच्यावर हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या, आणि हा दिवा जो आहे तो मोठा बनवायचा आहे. शक्यतो हा रात्रभर जर तेवत राहिला तर खूप उत्तम होईल, म्हणजे खूप चांगलं. पण ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त म्हणजे आपण झोपेपर्यंत तरी हा राहील या पद्धतीने मोठा दिवा आपल्याला बनवायचा आहे. आता हा दिवा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आता ज्यांचं घराचं जर तोंड दक्षिण दिशेला असेल तर आपोआपच हा दिवा जो आहे तो दक्षिण दिशेला राहील. पण आपल्या घराचं तोंड कुठल्याही दिशेला असेल तरी सुद्धा आपल्या घराच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे, उजव्या हाताला. आपण जेव्हा घराकडे तोंड आहे तेव्हा आपल्या उजव्या हाताला हा जो दिवा आहे, जे आपण तांदूळाचा करणार आहोत उपाय, जो सकाळी आपल्याला व्हिडिओ आलेला आहे तो उपाय, त्याच्या बाजूलाच आपल्याला हा दिवा सुद्धा लावायचा आहे. आणि ह्या दिव्याला नमस्कार करायचा, ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि जास्तीत जास्त वेळ राहील असा प्रयत्न करायचा, असा हा दिवा लावायचा. आता तुम्ही म्हणाल हवा आहे, हे आहे, ते आहे, कसं राहील, काहीतरी करा पण लावा. एक म्हणजे एनर्जी तरी क्रिएट करा की मी माझ्या पित्रांसाठी हा दिवा लावलेला आहे आणि तो लावा. त्यानंतर आपलं दार जे आहे ते आपण दार लावून घेऊ शकतो, उघडं वगैरे ठेवायची गरज नाही. पण आता जर का तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेलाच लावायचे, बऱ्याच जणांचं असं आहे की नाही मला मुख्य प्रवेशद्वारात लावायचं नाही, मला दक्षिण दिशा ही पित्रांची आहे, दक्षिण दिशेलाच लावायचं आहे, तर आपल्या हॉलच्या, बेडरूमच्या, किचनच्या कोणत्याही दक्षिण दिशेला तुम्ही हा दिवा लावू शकता, काहीही हरकत नाही. दक्षिण दिशेला हा दिवा लावू शकता. आणि दक्षिण दिशेला तुम्ही फक्त एकमुखी दिवा बनवला आणि त्याची ज्योत दक्षिणेकडे करून लावली तरीही चालेल. आता बघा, प्रत्येकाच्या घराची दिशा वेगवेगळी असते, म्हणून आपण हा जो दिवा आहे तो 4 मुखी बनवला आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवला, तरी सुद्धा त्याची एक ज्योत आहे ती दक्षिण दिशेकडे आहेच. त्यामुळे आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावला तरी चालेल. आणि घरामध्ये लावत असाल तर सेफ्टीचं लक्षात घेऊन आपल्याला हा जो दिवा आहे सेम पुठ्ठा वगैरे घेऊन तांदूळ वगैरे टाकून त्याच पद्धतीने लावायचा आहे. आणि यानंतर जर आपल्याला अजून म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. तुमच्या आजूबाजूला नदी असेल, वाहतं पाणी असेल तर त्याच्या बाजूला आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर तुळशी जवळ सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. या पद्धतीने या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे, किंवा तुम्ही हे 5 दिवे सुद्धा या पद्धतीने लावू शकता. आता दुसऱ्या दिवशी हा दिवा काय करायचा, उचलायचा, घरात आणायचा नाही, घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मोठं झाड वगैरे आहे किंवा मोकळी जागा वगैरे कुठे आहे तिथे हा दिवा जो आहे तो व्यवस्थित आदरपूर्वक नेऊन ठेवायचा आहे. असा फेकून दिला, डस्टबिन मध्ये फेकून दिला असं करायचं नाही. व्यवस्थित तिथे जाऊन आपल्याला तो नेऊन ठेवायचा आहे, तर घरामध्ये आणायचा नाही. तर हा साधा सोपा, आणि ते तांदूळ वगैरे सुद्धा आपण जिथे दिवे ठेवणार तिथंच ते ठेवून द्यायचा आहे. आता तुम्ही बरेच जण म्हणाल की कणकेचा दिवा आम्ही नाही बनवू शकत, तर तुम्ही साधी मोठी पणती घेतली आणि त्याच्यामध्ये हे 4 मुखी दिवा लावला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण जेव्हा आपण कणिक मळतो, आपल्या हातांनी तो दिवा बनवतो, तर ते जे आपलं दुर्भाग्य असतं कुठेतरी ते निघून जातं म्हणतात. म्हणून कणकेचा दिवा जर बनवलं तर खूप उत्तम राहील. श्री स्वामी समर्थ.